नमस्कार. आजपासून आपण पाहणार आहेत वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशीचे महात्म्य. सोबत अधिक महिन्यात येणाऱ्या 2 एकादशींचेही महात्म्य आपण पाहणार आहेत. प्राचीन काळी नैमिषारण्यात शौनकादी मुनींनी प्रदीर्घ काळ चालणाऱ्या यज्ञसत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रत्येक दिवशी मध्यांतरात सत्संग होत असे. त्यात उपस्थितांचे रंजन व्हावे आणि त्यांना विस्तृत ज्ञान मिळावे म्हणून सूत मुनी आपल्या प्रासादिक वाणीने पुराणकथा सांगत असत. ते महाज्ञानी व बहुश्रुत म्हणून प्रख्यात होते. अशाच एका चर्चासत्रात उपस्थितातील काही मंडळी त्यांना म्हणाली, महाराज, तुम्ही साक्षात सरस्वतीचे कृपांकित आहात. तुमच्यासारखा वक्ता मिळाला हे आमचे महद्भाग्य आहे. तुमच्यामुळेच आम्हाला मनोबोधासह ईश्वर चिंतनाचाही लाभ होत आहे. आता आमची अशी विनंती आहे की तुम्ही जगाच्या हितासाठी लोकांना तारून नेणारे, पावन करणारे असे सर्वश्रेष्ठ व्रत महात्म्य सांगा. ते ऐकून सूतांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, श्रोते हो, काहीतरी कल्याणप्रद जाणून घेण्याची तुमची जिज्ञासा खरोखरच प्रशंसनीय आहे. म्हणून पूर्वी श्रीकृष्णाने पांडवांना महात्म्य आणि विधीसह जे कथन केले तेच एकादशी व्रत त्याच्या उत्पत्तीसह सांगणार आहे. याचे श्रेष्ठत्व इतके थोर आहे की याच्याविषयी नुसते श्रवण घडले तरी मनुष्याला इहलोकी सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात आणि अंतानंतर तो विष्णुलोकी जातो. म्हणून या महाव्रताचे कथानक तुम्ही लक्षपूर्वक ऐका. एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले, जनार्दना, एकादशीचे व्रत कसे करायचे? या दिवशी उपोषण केल्याने, एकभुक्त राहिल्याने वा नक्त भोजन केल्याने काय फळ मिळते याविषयी विस्ताराने सांगा. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मा, प्रत्येक एकादशीला आदराने उपोषण करावे. त्याआधी दशमीच्या दिवशी सकाळी दंतधावन करून दिवसाच्या 8व्या भागात म्हणजे ज्या समयी सूर्याचे तेज मंद होत असते तेव्हा भोजन करावे. यालाच नक्त भोजन म्हणतात. रात्री भोजन करणे हे नक्त भोजन नव्हे. हा झाला या व्रताचा एक भाग. आता एकादशीच्या दिवशी काय करायचे ते सांगतो. या दिवशी सकाळी लवकर उठावे. शौचादी देहविधी झाल्यावर 12 चुळा भरून मुखमार्जन करावे. दंतधावन करू नये. ही प्रारंभिक कर्मे झाल्यावर या व्रताचा मनोमन संकल्प करावा. तेव्हा भगवान विष्णूचे स्मरण करावे व म्हणावे, देवा, तुझ्यावरील प्रेम म्हणून मी आज भक्तिपूर्वक उपोषण करून उद्या पारणे करणार आहे. या माझ्या व्रतनियमाचे तू रक्षण कर आणि माझेही रक्षण कर. विधियुक्त स्नान झाल्यानंतर व्रतस्थाने संध्यादी नित्यकर्मे करावी. त्यानंतर गोविंदाचे यथाविधी पूजन करून त्यास नैवेद्य अर्पण करावा. देवघरात अखंड दीप लावावा. भगवत चिंतन, नामसंकीर्तन, भक्तिगीतांचे गायन, शास्त्रचर्चा यातच समय व्यतीत करावा. या दिवशी निद्रा आणि स्त्री संग या दोन्ही गोष्टी वर्ज्य आहेत. म्हणून रात्रसमयी भक्तिभावाने जागरण करावे, सत्संग करावा, आत्मावलोकन करावे, ब्राह्मणांना दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. सेवेत काही न्यून राहिले असल्यास त्याची क्षमा मागावी. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, राजा, शुक्ल पक्षातील एकादशी आणि कृष्ण पक्षातील एकादशी या दोन्ही तिथी श्रेष्ठच आहेत. म्हणून धर्मतत्पर मनुष्याने त्यांच्या बाबतीत कोणताही विकल्प आणू नये व त्यांच्यात भेद करू नये.
आता एकादशी व्रताचे विधीपूर्वक आचरण करणाऱ्यांना काय फल मिळते ते ऐक. शंखोद्धार तीर्थात स्नान करून गदाधराचे दर्शन घेतल्याने जे पुण्य मिळते ते या व्रतपुण्याच्या 16व्या भागापेक्षाही कमीच असते. संक्रांतीला दान दिल्याने जे पुण्य मिळते त्याच्या 4 लक्ष पट आणि व्यतिपात योगावर दान दिल्याने जे पुण्य मिळते त्याच्या लक्षपट पुण्य एकादशीच्या उपोषणाने प्राप्त होते. सूर्यचंद्रग्रहणात कुरुक्षेत्रात स्नानदानादी कर्मांनी जे पुण्य मिळते आणि 1 लक्ष तपस्वी ब्राह्मणांना 60,000 वर्षे नित्यभोजन दिल्याने जे पुण्य मिळते तेवढेच पुण्य एकादशी व्रताने सहज प्राप्त होते. वेदनिष्णात विप्रांना सहस्र गायी प्रदान केल्याने जे फळ मिळते त्याच्या 10 पट फल या व्रताचरणाने लाभते. ज्याच्या घरी रोज 10 ब्राह्मण जेवतात त्याच्या 10 पट पुण्य एका ब्रह्मचार्याला भोजन दिल्यामुळे मिळते. याच्या 1000 पट पुण्य भूमिदानाने वा कन्यादानाने लाभते. याच्या 10 पट पुण्य विद्यादानाने प्राप्त होते. याच्याही 10 पट पुण्य भुकेने व्याकुळ झालेल्या माणसाला अन्नाचे दान दिल्याने मिळते. म्हणूनच अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अन्य कोणतेही दान याची बरोबरी करू शकत नाही. अन्नदानाने देवांची तृप्ती होते आणि स्वर्गस्थ पितरही संतुष्ट होतात. अन्नदानाचे पुण्य मिळणे देवांनाही दुर्लभ असते. एकादशी व्रतही तसेच आहे. त्याच्या पुण्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. व्रतकर्त्याने फलाचा विचार बाजूला ठेवावा आणि तिथी महात्म्य लक्षात घेऊन भगवंताच्या कृपेसाठी व स्वतःच्या कल्याणासाठी त्याला जसे शक्य आहे तसे उपोषण, नक्त वा एकभुक्त यापैकी एक तरी व्रत एकादशीला करावेच करावे. कारण यज्ञ, दान, तीर्थे, यम, नियम यांनी आपल्या श्रेष्ठत्वाच्या कितीही गर्जना केल्या तरी एकादशी व्रतापुढे त्या व्यर्थ वल्गनास ठरतात. म्हणून ज्यांना जन्ममृत्यूरूप संसारातील विविध तापांचे भय वाटते त्यांनी एकादशीचे उपोषण अवश्य करावे. धर्मा, तू मला एकादशी व्रताविषयी प्रश्न केला आहेस म्हणून पुन्हा निर्धारपूर्वक असे सांगतो की या दिवशी भोजन करू नये, सुरण कोणफळ खाऊ नये आणि नखांनी स्पर्श केला आहे असे पाणी पिऊ नये. सर्व व्रतांमध्ये उत्तम असे हे एकादशी व्रत मी तुला सांगितले आहे. सहस्र याग करूनही या व्रताची बरोबरी होऊ शकत नाही. आता आपण पाहणार आहेत चैत्र शुक्ल एकादशी म्हणजे कामदा एकादशीचे महात्म्य. युधिष्ठिर म्हणतात, श्रीकृष्णा, वासुदेवा, तुला नमस्कार असो. तुझे औदार्य वर्णनातीत आहे आणि तुझ्या कृपेनेच आम्हाला हे श्रवण सौख्य लाभले आहे. तू आमचे सर्व मनोरथ पुरवितोस म्हणून आता चैत्र शुक्ल एकादशीचे महात्म्य सांग. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मा, या तिथीचे महात्म्य अलौकिक आहे. मी तुला त्याविषयीचे एक कथानक सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. एकदा दिलीप राजा वशिष्ठांना भेटण्यासाठी गेला असता त्याने विचारले, महर्षी, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचे नाव काय आहे आणि तिचे महात्म्य काय आहे? वशिष्ठ म्हणाले, राजा, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. ही एकादशी कामदा नावाने प्रसिद्ध आहे. ही अत्यंत पुण्यकारक असून पापरूपी काष्ठांना अग्निप्रमाणे जाळून टाकणारी आहे. हिची कथा श्रवण केल्याने दुष्कर्मे नष्ट होतात, संतती विषयक कामना पूर्ण होतात आणि नरजन्माचे सार्थक होते. प्राचीन काळी सुवर्णरत्नांनी विभूषित अशा रम्य भोगी नगरात नागांची वस्ती होती.
तेथे पुंडरीक नामक बलाढ्य सर्प राज्य करीत असे. गंधर्व, किन्नर, अप्सरा त्याची सेवा करीत असत. त्याच्या सेवकांमध्ये ललित गंधर्व आणि ललिता नामक अप्सरा हे दाम्पत्यही होते. त्या दोघांचे एकमेकांवर अपार प्रेम होते. ते स्वतःच्या संपन्न घरात सुखाने नांदत असत आणि आनंदाने कालक्रमणा करीत असत. दोघांच्याही हृदयात एकमेकांचे वास्तव्य होते आणि परस्परांशिवाय त्यांना जराही करमत नसे. एकदा सर्पराज पुंडरीक आपल्या मंत्र्यांसह सभेत बसला असताना त्यांनी मनोरंजन करण्यासाठी ललित गंधर्वाला पाचारण केले. तो सुस्वर गायन करू लागला. त्यावेळी त्याची प्रेयसी ललिता तेथे नव्हती. त्याला तिची सारखी आठवण येऊ लागली. त्यामुळे त्याचे चित्त विचलित झाले आणि गायनात वारंवार चुका होऊ लागल्या. ही गोष्ट कर्कोटक नागाच्या लक्षात आली आणि अंतर्ज्ञानाने त्यामागचे कारणही कळले. हे वर्तमान त्यांनी राजाला सांगितले. तेव्हा ललित गंधर्वाने कामातूर होऊन क्रीडेत विघ्न आणले याचे त्याला फार वैषम्य वाटले. तो एकदम संतापला आणि त्याला उद्देशून म्हणाला, अरे दुर्बुद्धी गंधर्वा, तुला कसलीही चाड राहिली नाही. माझ्यासमोर गायन करीत असताना तू पत्नीचे चिंतन करून रंगाचा बेरंग केलास. या प्रमादामुळे तू नरभक्षक राक्षस होशील. राजा, तो शाप ललित गंधर्वाला तत्काळ भोवला. पूर्व स्वरूप जाऊन तो अकराळ विक्राळ राक्षस बनला. त्याची देहाकृती अतिशय बिभत्स आणि 32 कोस विस्ताराची होती. त्याची मान पर्वतासारखी आणि मुख विवरासारखे भयंकर होते. त्याच्या नाकपुड्या गुहेसारख्या होत्या. ओठ 2 योजने आणि हात 4 कोस लांबीचे होते. त्याचे डोळे तप्त निखाऱ्यासारखे लाल बुंद होते. ते अति प्रचंड आणि उग्र रूप पाहिल्याबरोबरच भीती वाटत असे. ललितेने आपल्या पतीची दुर्दशा पाहिली तेव्हा तिला अनिवार्य दुःख झाले. तिला भविष्याची मोठी चिंता उत्पन्न झाली. काय करावे, कोठे जावे, तिला काहीच कळेना. असंख्य विवंचनांनी तिला पुरते ग्रासून टाकले. त्यामुळे क्षणभरही चैन पडेना. मग तीही आपल्या पतीसह गहन वनात भटकू लागली. राक्षस झालेल्या गंधर्वालाही सुख शांती नव्हती. त्यालाही दुःख पीडा होत असे. तो नित्य पापाचरण करीत असे आणि वन्य पशूंसह माणसेही मारून खात असे. आपल्या पतीची ती अवस्था पाहून दुःख व्याकुळ ललिता रात्रंदिवस रडत असे. अशीच एकदा हिंडत असता ती विंध्य पर्वतावरील एका विस्मयकारक शिखरावर आली. तो परिसर अतिशय सुंदर, रमणीय आणि मंगलकारक होता. तेथे ऋष्यशृंग ऋषींचा आश्रम होता. वनवन करून दमलेल्या ललिताला तेथे येताच मोठे समाधान वाटले. ती मनोमन सुखावली. येथे आपले कल्याण होईल अशी तिच्या मनानेच ग्वाही दिली. तिने आश्रमात प्रवेश केला आणि त्या थोर तपस्व्याला वंदन करून विनयाने उभी राहिली. तिला पाहून शृंग ऋषींनी विचारले, हे कल्याणी, तू कोण आहेस? कोणाची कन्या आहेस? येथे कशासाठी आली आहेस? मला तुझी समग्र हकीकत सांग. ती म्हणाली, मुनिवर्य, मी वीरगंधा गंधर्वाची कन्या आहे. माझे नाव ललिता. मी पतीच्या कल्याणाच्या उद्देशाने येथे आली आहे. त्याचे नाव ललित. तो अतिशय सद्गुणी व प्रेमळ होता, पण सर्पराज पुंडरीकाच्या शापाने भयंकर स्वरूपाचा पापाचारी व मांसाहारी राक्षस बनला आहे. त्याची अवनती पाहून मला अतिशय दुःख होत आहे. जीवाला जराही स्वस्थता नाही, म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे. तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि ज्या पुण्याने माझा पती राक्षस योनीतून मुक्त होईल असे प्रभावी प्रायश्चित्त सांगा. ललितेचे ते आर्त बोलणे ऐकून
ऋष्यशृंग ऋषींचे मन कळवळले. त्यांनी तिला धीर दिला व म्हणाले, मुली, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. ही तिथी मंगलकारक आहे आणि हिचे महात्म्यही तितकेच श्रेष्ठ आणि अलौकिक आहे. या तिथीला व्रताचरण केल्याने मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. म्हणून तू या दिवशी विधीपूर्वक व्रताचरण कर. त्याचे पुण्य आपल्या पतीला संकल्पपूर्वक अर्पण कर. त्याच्या प्रभावाने शापदोषाचे निवारण होऊन त्याला पुनश्च पूर्वस्वरूप प्राप्त होईल. ते शुभवचन ऐकून ललितेला अतिशय आनंद झाला. तिचे चित्त सुखावले. तिने कामदा एकादशीस यथाविधी व्रताचरण केले. द्वादशीच्या दिवशी ती ऋष्यशृंगांच्या आश्रमात आली आणि त्यांच्या समोरच वासुदेवाची प्रार्थना करू लागली. म्हणाली, भगवंता, तुझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून पतीचा उद्धार व्हावा या उद्देशाने मी कामदा एकादशीचे मनपूर्वक आचरण केले आहे. त्या व्रताचे समस्त पुण्यफल मी ललित गंधर्वास अर्पण करीत आहे. त्याच्या प्रभावाने त्याचे असुरत्व नष्ट हो. तेव्हा ललितेच्या संकल्पाने तिचे व्रतपुण्य मिळून ललित गंधर्व शापमुक्त झाला. त्याचे राक्षसत्व गेले आणि पूर्वीचे दिव्य स्वरूप पुन्हा प्राप्त झाले. त्याला सुखरूप पाहून तिला अतिशय आनंद झाला. त्या दोघांनी ऋष्यशृंग ऋषींना नमस्कार केला. त्यांची अनुज्ञा घेऊन ते विमानात बसले आणि स्वस्थानी परतले. भगवान वासुदेवांच्या कृपेने त्यांचे मोठे कल्याण झाले. राजा, कामदा एकादशीचे महात्म्य असे थोर आहे. हिच्या पुण्यप्रभावाने ब्रह्महत्यादी पातके जातात. पिशाचत्वादी महादोष भस्मसात होतात. जो मनुष्य हिचे प्रयत्नपूर्वक आचरण करतो त्याला मोठे सद्भाग्य प्राप्त होते. हे सर्व निवेदन मी लोकांच्या कल्याणासाठी केले आहे. या महात्म्याचे श्रवण पठन केल्याने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. याप्रमाणे श्री वराह पुराणातील कामदा एकादशीचे महात्म्य संपूर्ण. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.